तुली हा डबा भरलाय 2 पेपर आहेत आज सकाळी 10 ते 1 आणि पुन्हा 1च्या नंतर 1 तासभर सुट्टी पुन्हा 2 ते पुन्हा किती 5 वाजेपर्यंत पेपर आहेत म्हणजे ती 2 पेपर आहेत चल म्हणते 9:30 वाजल्या 10ला पेपर आहे हॉल तिकीट कॉलेजून घेतलं नाही कसं होणार आहे आणि अजून इतकं गाढपणे आवृत्ती तर पेपर 2 गेल्या वर्षीचे बॅकचे पेपर 1 आहे आणि ह्या वर्षी चालू वर्षाचा 1 पेपर तुला काय करायचं तुला काय करायचं तर मा डबा भरला नेऊन गाडी लटकीलाय फक्त निघायचंय 15 मिनिटात जायचंय 15 मिनिटात हॉल तिकीट घ्यायचंय पेपरला पोहोचायचंय बघ मग तुला कसं करायचे आजचे दिवस कर आवरे बरं टपकन उरका बरं नाही टाइम अर्धा तास राहिलाय आता हॉल तिकीट घ्यायचंय आणि जायचंय म्हणजे आता 9:30 वाजले तर 10ला पेपर आहे आणि ही दीपा लाली लावीत बसली इकडे लाली अवघड खेळी बरं का हे चुकीचं आहे अर्धा तासात आता इथून असतील जायला कमीत कमी 15 मिनिट लागतील 15 मिनिटात हॉल तिकीट निघन का आणि पुन्हा तिथं कॉलेजमध्ये जातं येईन का मग पेपरला उशीर होणार का नाही त्याच्यात आधार कार्ड बघ ना कुठेतरी कशात तरी असेल आधार कार्ड त्या कॉलेजला मागतात का घे ना आधार कार्ड नसेल तर कसं व्हायचं मग सर हेच होते ना पेन घे ना मग संपला असला कालचा तर किती 8 पेन 8 पेन ना 9:35 झाल्यात 25 दीपा गेली चालली हॉल तिकीट आणायला इकडे हॉल तिकीट आहे वाजल्यात 10ला 3 मिनिटं टाईम आहे आणि 3 मिनिटात जर हॉल तिकीट भेटलं म्हणजे 10 वाजेपर्यंत 10लाच पेपर आहे म्हणजे इथंच कॉलेजजवळ अजून 5 मिनिटं लागतील म्हणजे कसं केलं तरी 5-10 मिनिटात पेपरपर्यंत दीपाली पोहोचल हां हां पण चक्र आणायला बाय आपल्या तर तोंडच हानी आपली गाडी इथं लावली इकडे मी म्हणते माझा एकच विषय गेलाय घरी चाललो दादा काय माझं हॉल तिकीटच राहिलं घरी तर हॉल तिकीट राहिलं होतं पुन्हा यायला लावलं आम्हाला मॅडम काय म्हणल्या माहिती तिथल्या की हॉल तिकीट दिलंय तुम्हाला पुन्हा डबल देता येत नाहीत कॉलेजला जर हॉल तिकीट पेपरचं हरलं तर डबल देता येत नाही का 100% येतच असेल पण आता काय घर राहिलंय म्हणल्याच्या नंतर मग थोडं चुकीला माफी नाही म्हणून मॅडमने दिलं नाही वाटतंय चला मॅडमचं आवरलं बघतो हॉल तिकीट सापडलं ना ते तिला आलं ते मोबाईलवर आलं फोटो त्या 4 विषय गेले का नाही माहीत नाही पण ते तारखे आल्या तर ओल्ड तारखे होत्या त्याच्या पुढं 2 पेपर वाढले होते पुन्हा कोणाचे 2 पेपर गेले ना त्याच्याच तारखे वाढल्या होत्या मग आता हिचं नाव नाही गाव नाही हिचंच आहे म्हणून काय माहिती तर आज गेलो तर पहिल्या वर्षाचे एकच विषय गेला मला वाटलं 2-3 गेले काहीचे आम्ही आत्ता पाहिलं तर पहिल्या वर्षाचं फर्स्ट सेमिस्टर पूर्ण निघलं सेकंड सेमिस्टरचा 1 विषय गेलेला आहे त्याचं प्रॅक्टिकल आणि ती ही द्यायचं आहे फक्त 1 द्यायचं आहे ते बी 12 तारखेला आहे तर आज किती तारीख होती आज 4 तारीख आहे तर हे सेकंड म्हणजे दुसऱ्या वर्षाचे फर्स्ट सेमिस्टरचे पेपर चालू आहे सध्याला आज बॅकची गेल्या वर्षीचं 1 पेपर राहिलं ते 12 तारखेला आहे तेवढं दिलं म्हणजे पहिलं वर्ष निघन आणि दुसरं पण वर्ष आता पेपर देते तर फर्स्ट सेमिस्टर देते दुसऱ्या वर्षाचं आणि सेकंड सेमिस्टर पुढं देईन पण तिला ही एवढं बी मिळालं लागा ना सेकंड सेमिस्टर ते कळत आहे पण तिचे ते काय चाललं इयर म्हणजे काय वर्ष आणि सेमिस्टर म्हणजे काय तर विषय पहिलं 6 महिन्याचे विषय किंवा वर्षाचे विषय तर सगळा गोंधळून गेली जी ती टाईप करते तिला काही कळाना आणि ही काय म्हणते हिला काही कळाना आणि शेवट मॅडमला तर कळत नव्हतं पण तुला तरी काय सांगता येतं की नेमकं सेमिस्टर म्हणजे काय पहिलं 6 महिन्याचं 1 सेमिस्टर आणि नंतर 12 महिने झाले की ते दुसरं सेमिस्टर आणि वर्षाला किती वेळा म्हणलं की फर्स्ट इयर म्हणायचं इयर म्हणजे काय पहिल्या वर्षाला सेकंड इयर जर म्हणलं तर दुसऱ्या वर्षाला आणि थर्ड इयर म्हणजे तिसऱ्या वर्षाला आणि फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर हा विषय वेगळाच आहे ते पण लवकर कळत नव्हतं पण अशी बोलत ती मॅडम तर सकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की दीपाली तू हॉल तिकीट घेतलंय का आधार कार्ड घेतलंय का आधार कार्ड घेतलं हॉल तिकीट राहिलं हा तर मग राहिलं म्हणजे हिने चेक करायचं काम आहे का नाही हिचं हिची कुठं होती कशात होती आपण बघतो का पण बाया माणसं ऐकत नाहीत पण असं वाटतं पप्पाच्या परीला मीच हुशार पप्पाच्या परीला त्याच्यामुळं कसं आहे लयच अवघड आहे म्हणजे लेडीजला समजून सांगून जर ऐकत नसेल तर लय अवघड तिथं जाऊन बी आता काय म्हणती आता घरी जायचं का मग कुणी जायचं अरे बा तुझं हॉल तिकीट राहिलं मग तुला पेपर लिहून देणार नाहीत मग घरी येऊन आपल्याला हॉल तिकीट घेऊनच जावं लागेल ना तर तसं आहे मग हॉल तिकीट राहिलं होतं नेलं ते मॅडमने दिलं नाही ते मॅडमला आम्ही सरळ म्हणत घर राहिल्यामुळं ती बी काय असं म्हणजे जर म्हणलं असतं रिक्वेस्ट केली असती दिलं असतं पण चुकीला माफी नाही मग म्हणलं चल घरी घेऊन येऊ आणि आता पुन्हा दुपारून आता ते काय झालं 12 तारखेला एकच विषय गेल्यामुळं ते फायनल कळलं
आणि चालू वर्षाचे जे पेपर चालू आहेत त्याचे तर आज आहेच दुपारी 2 वाजता पेपर आहे. मग 10 वाजता गेलो तर 11 वाजलेत आता घरी यायला. आता हॉल तिकीट घेतो पुन्हा जातो दुपारचा ते पेपर देईन आणि 2 ते 5 पेपर देऊन माघारी येईल. काय म्हणजे आता बोल ना एक तर तिकडे पाठ करते 1 तास झाले आम्ही बोलत होतो येड्यावनीन उरकायचं काय आम्ही काय बोला ना आता. बोलायचं काय. मग आता हॉल तिकीट सापडलं ना सकाळी म्हणलं नव्हतं हॉल तिकीट घे म्हणलं का नाही हॉल तिकीट राहिलं घरी. हा म्हणजे आम्ही सांगतो ती चुकीचं आहे का तो का आता आम्ही बोलायला लागली तिकडे असे काय बनवणी करीत येत ऐकत नाही. हा मग आता आवारले हॉल तिकीट घेतलं आता पेपर कॅन्सल म्हणजे नाही का एकच पेपर आहे म्हणून टाइम आहे म्हणून मी म्हणलं आता बोलून चल म्हणलं. आता हॉल तिकीट तू घे आता आणि एवढा एक पेपर आजचा उद्याचा पेपर आहे परवा दिवशी काय त्यानंतर प्रॅक्टिकल ही 12 तारखेचं सेकंड पहिलं वर्ष ऍडमिशन कधी घेत होतं माहिती ना जवळपास 18-19 ऍडमिशन आहे आणि आता 2024 चालू आहे 18-19 मध्ये 5-6 वर्ष गेले मध्ये जेवण करण्यात. हा हा आणि मी सांगत नव्हतो का पेपर दी कुणाच चूक झाली. मग काय होतंय डोक्यात घुसतं का नाही काय माहिती. आयुष्यात आम्ही सांगितले की आम्हाला नाही करता आलं किंवा काय आमचा अडचण होती पण तुम्हाला अडचण नाही पेपर द्या सांगतोय 18-19 मधलं ऍडमिशन आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर करायचं होतं तर आता दुसरंच वर्ष चालू आहे 2024 मध्ये बघा 19-18 कुठे आहे आणि 24 कुठे आहे. अरे जग दुनिया कुठं चालली आणि नुसतं म्हणजे काय सांगू आता जाऊ द्या आता तरी हुशार बना चला. आणि आता पेपर द्यायला लागली पुन्हा निघलो पेपरला दुकान बंद आहे तर आता दीपालीला सोडतो कॉलेजवर पेपरला तिथून मी जातो दुकान आपलं दुकान उघडायचंय. आत्ता वाजलं तर 11 पेपर 2 वाजता आहे. पुरं का आवरलं का चल बरं ऊन लागायला लागले आता थोडंसं. बरं आता पहिले एक कॉलेज झालंय आता कधी दुसरं कॉलेजला जायचं ना पेपर द्यायला. सकाळी गेलो ते 2 कॉलेज झाले म्हणायचं मंदिर आहे का. होतो आमच्या भाऊसाहेब पाटलाच्या घरी थोडं चहा पाणी पित होतो आणि जातो कॉलेजला. दीपाचा पेपर आहे ज्या कॉलेजला गेलो पहिल्यांदा त्या कॉलेजला काय झालं तर हॉल तिकीटसाठी गेलो होतो. दुसऱ्या कॉलेजला पेपर आहे दुसरं कॉलेज आहे ना ती ऐक ना दीपा 2 पेपर राहिले त्यात दुसऱ्या कॉलेजला जायचं आहे. पाटीलचं घरी बसा विसायला चहा प्यान चला लवकर मला दुकान उघडायचं आहे पण आता काय दीपालीचा पेपर तर दीपाली सोडतो कॉलेजला जातो आता दुकानावरून 5 वाजता फोन करा मग चाललो घरी डायरेक्ट. चला ती कॉलेज आहे जा हा कॉलेज